मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तरसोद ते पालथी बायपासचा पूल या ठिकाणी भराव त्याचा खचलेला आहे, रस्त्याला तडे पडलेले आहे। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून या मार्गावरची जी आहे अवजड वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रिबन लावण्यात आलेल्या होत्या, तसेच ठोके या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते। मात्र त्यानंतरही या ठिकाणाहून अवजड वाहतूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता थेट प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणाहून कुठलेही अवजड वाहन जाऊ नये आणि दुर्घटना कुठलीही घडू नये, अनुचित प्रकार घडू नये। त्या माध्यमातून आता महामार्ग प्रशासनाने असा या ठिकाणी हा पर्याय शोधलेला आहे। दृश्यांमध्ये जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी 15 ते 20 फुटापर्यंतचा जो आहे रस्ता या ठिकाणी खोदून ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला ज्या आहेत त्या पट्ट्या लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून हा बायपास या ठिकाणाहून बंद आहे, त्यामुळे जळगाव शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत होती आणि हे लक्षात घेता कालच जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत श्रीकांत दिवरे यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गाची जी वाहतूक आहे ती वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जी वाहनं आहेत ती भुसावळ जामनेर या मार्गाने ती वाहतूक वळवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे गुजरात मध्य प्रदेशकडे जाणारी जी वाहनं आहेत ती चोपडा मार्गे या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणचा हा महामार्ग बंद आहे। या ठिकाणचं बायपासच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आता आणखी किती दिवसापर्यंत हे काम या ठिकाणी चालणार आहे, तोपर्यंत हा बायपास बंद करण्यात आला असून वेगवेगळ्या मार्गाने वाहतूक वळवण्याबद्दलची सूचना पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी जारी केलेली आहे। मात्र हा बायपास बंद असल्यामुळे मुंबई व नागपूरकडून जाणारी जी मुख्य वाहतूक आहे ती जळगाव शहरातून वळवण्यात आलेली आहे आणि याच कारणामुळे कुठेतरी आता जळगाव शहरामध्ये देखील वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। लोकप्रतिनिधी असतील, मंत्र्यांकडून या पुलाची पाहणी केली जाते आहे। दिल्लीची केंद्रीय समितीची टीम या ठिकाणी येऊन पंचनामा करेल किंवा तपासणी करायला सांगितलं जात आहे। मात्र कधी आता नेमकं हे दुरुस्तीचं काम पूर्ण होईल, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही वाहतूक बंद असणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।